पुढच्या बातमीकडे। राज्यामध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडले। महत्त्वाचं म्हणजे शेतकरी आणि ग्राहक यांच्यातील बाजार भावात मोठी तफावत असल्याचं आढळून येत आहे। कांद्याला बाजार समितीमध्ये 35 ते 40 रुपये किलोचा दर मिळतोय, तर किरकोळ बाजारामध्ये भाव 80 रुपये किलोपर्यंत पोहोचलाय। साठवणुकीमध्ये कांद्याच्या वजनामध्ये उत्पादनाच्या तुलनेत 30% घट झाली आहे आणि त्यामुळे सध्या मिळणारा बाजारभाव सुद्धा शेतकऱ्यांना परवडणारा ठरत नाहीये। कधी काळी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणणारा कांदा आता शेतकऱ्याला उभारी देतोय। 35 ते 40 रुपयापर्यंतचा दर बाजारात शेतकऱ्यांना मिळतोय, मात्र ग्राहकांना याचा तोटा डबलने सहन करावा लागतोय। तो आपण आलो आहोत मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। गेल्या महिन्याभरापासून कांद्याला दर चांगला मिळतोय। आपल्यासोबत काही व्यापारी आहेत बोलायला। मला सांगा, किती दर मिळतोय आणि कधीपासून? कांद्याला आता सध्या 250 पासून 310-20 रुपयापर्यंत रेट आहे आणि हा रेट आता 2 रुपयेवर खाली होतो आहे। एक महिन्यापासून हे रेट आहेत। मोठ्या प्रमाणात आवक नसल्यामुळं बाजार स्टेबल आहे आणि नाफेडची खरेदी बंद आहे मंचर मार्केटला। खरं तर शेतकऱ्यांना आत्ता जो बाजारभाव आहे साधारणतः 25 ते 32 रुपयापर्यंत किलोला दर मिळतो। या कांद्यामध्ये पण वर्गीकरण केलं जातं। त्याच्यामध्ये गुलटी सगळ्यात छोटा असतो, त्याला गुलटी म्हणतात। मीडियम कांदा असतो आणि गोळा कांदा। गोळा कांद्याला साधारणतः 30 ते 32 रुपये दर मिळतो। मीडियम कांद्याला एक 27 ते 29 रुपयापर्यंत आहे आणि गुलटीला 25 रुपयापर्यंत आहे। थोडंसं कल्याण होईल, कारण मागच्या 2-3 वर्षामध्ये बिलकुल शेतकऱ्यांना कांद्यामध्ये परवडलेलं नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, मंचर।